हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी. माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत बनारसी सिल्कची साडी आहे, त्याच्या ब्लाऊज डिझाईन करणार आहोत पॅचवर्कचं. तर हे आपला साडीचा कापड घेत आहे. हे जे आहे आपलं अस्तर आहे, जे आपण बॅक साईड कट गेलेली आहे, आणि हे आहे आपलं ब्लाऊज पीस साडीचं. तर आणि ह्या साडीच्या कापडपासून आपण पॅचवर्क करणार आहोत. आता आपण ब्लाऊजची मापं बघू. ब्लाऊजची उंची आहे 14, तयार 13 पाहिजेले. शोल्डर आहे 5.5, मुंडा आहे 6, छातीचे माप आहे 36, त्याचा चौथा भाग घेतला आहे 9 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपण गळा कट करून घेऊया अस्तरवर. आता आपला जो शोल्डर आहे, म्हणजे छातीचे जे माप आहे ते आहे 36चं. त्याची जी गळारुंदी येते ती 2.25 इथे गळारुंदी येते. आणि गळ्याची उंची आहे 10, त्याच्यात अर्धा इंच प्लस केलेलं आहे. 3.25 खाली गळारुंदी इथे टाकलेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि इथे मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे, पण आपण इथे गळा कट करणार नाही आहोत. आपण फक्त गळ्याचं माप इथे अस्तरवर काढले. आता आपण घेतलं आहे कॅनव्हस, पेपर कॅनव्हस आहे, त्याच्यावर 2.25ची इथे मी गळारुंदी टाकली, गळा उंची टाकली आणि गळारुंदी टाकली, जसं आपण अस्तरवर केलेलं आहे बॅक साईडचं. आता इथे मी गळ्याला शेप देत आहे कॅनव्हसवर. तर जो गळा आहे तो आपण इथे कॅनव्हसवर कट करणार आहोत. ज्याप्रमाणे आपण बॉक्स तयार केला त्याच्यानंतर शेप दिला. इथून 1.5 इंच घेतले, बाहेरून पण आपल्याला गळ्याच्या बाहेरून 1.5 इंचवर अशा पद्धतीने मार्क्स करून घ्यायचे आहेत मार्क, आणि शेप देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित. आता इथे पण मला खाली जे आहे त्रिकोण करायचा आहे, तर इथे मी घेत आहे तो त्रिकोणी शेप या पद्धतीने. आता आपलं हे पॅचवर्क झालं आहे तयार कॅनव्हसवर डिझाईन. तर आता हे कट करून घेत आहे पॅच कॅनव्हसचा. तो इथे मी कट करत आहे. तर व्यवस्थित कट करायचं आहे, कमी जास्त व्हायला नको याची काळजी घेऊन तुम्ही इथे ते कट करायचं आहे. फक्त पान गळा जो आहे तो कट करायचा आहे याप्रमाणे. आता हे साडीचा कापड घेतला आहे, त्याच्यावर हे कॅनव्हस ठेवून घेतला आहे आणि त्याचं माप काढून मी हे कापड कट करून घेतले. आता खालून पण हा बंद होता तो ओपन करून घेतलेला आहे, आणि मी तो आता एकमेकाला जॉईन करून घेत आहे. आता मी इथे ते जॉईन करण्यासाठी घेतलेले आहे या पद्धतीने. व्यवस्थित असं सरळमध्ये आपल्याला गुढी पडणार नाही याची काळजी घेऊन हा साडीचा कापड जॉईन करायचा आहे. तर मैत्रिणींनो, मी प्रत्येक डिझाईन ही बोलूनच रेकॉर्ड करूनच सांगते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ही डिझाईन कशी करायची ती त्याची पूर्ण माहिती मिळेल. आणि इतर तुम्ही ब्लाऊज डिझाईन करताना पण याची खूप पुरेपूर टिप्स तुमच्या लक्षात राहतील, त्याच्यासाठी मी इथे सांगत असते. आता हे कॅनव्हस घेतलं आहे, ते या पद्धतीने पिना लावून घेतले आहेत सरकायला नको म्हणून, आणि हे गळ्याच्या साईडने सिलाईन टाकून घेत आहे. काठाकाठाने सिलाईन इथे तुम्ही टाका या पद्धतीने. आता या पिना काढून घेतल्या आहेत. आता जो बाजूने आहेत बाहेरून या पद्धतीने पण आपण काठाने सिलाईन टाकून घेऊ. दुसऱ्या साईडने पण मी इथे सिलाईन टाकून घेत आहे. आता कॅनव्हसच्या बाजूने 1/2 इंच सोडून आपण हा कापड कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आता बघा पॅच तयार झाला आहे. आता आपण जे अस्तर आहे ते मेन कापडला बॅक साईडचं मेन अस्तर आणि मेन कापड एक जॉईन करून घ्यायचं आहे बॅक साईडचा. व्यवस्थित पिना वगैरे लावायच्यात, जेणेकरून सरकणार नाही, गुढी पडणार नाही याची काळजी तुम्हाला इथे घ्यायची आहे. आता बघा ही बॅक साईडला आपण अस्तर जोडलं गेलेलं आहे. जो आपला एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेणार आहोत. तर जे अस्तर आहे ते आपलं मेन आहे, मापामध्ये कट केलेलं असतं, त्याच्यामुळे जो एक्स्ट्रा कापड असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो या पद्धतीने. आता हे झाले आपली बॅक साईड तयार. आता आपण याचं मध्ये काढून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर आता आपण जे पॅच आहे तो व्यवस्थित इथे आपल्याला मधोमध येईल या पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे. मी इथे पिना वगैरे लावून घेते व्यवस्थित. आणि जे आपलं हे पॅच आहे आपल्याला अस्तरकडनं जॉईन करायचं आहे.
जे आपलं कॅनव्हस आहे त्याच्या बाजूने आपल्याला शिलाई टाकायची आहे. जो कॅनव्हसचा मध्ये जो कापड असतो जो पॅचचा तो कट करायचा नाही मैत्रिणींनो. इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे मी कट केलेला नाही आहे. आता आपण पूर्ण अशी इथे शिलाई टाकत आहोत व्यवस्थित. इथे झालं आपलं तयार. शिलाई टाकली गेली, पिना काढून घेतलेल्या आहेत आणि पाव इंच सोडून शिलाई टाकली, तिथून पाव इंच सोडून आपल्याला आता हा एक्स्ट्रा मधला कापड आहे गळ्याचा तो कट करायचा आहे. या पद्धतीने अगदी सोपी पद्धतीने पॅच तयार होते. जास्त गोंधळ न करता अगदी सुंदर असं डिझाईन इथे तयार होते. तर हे एक्स्ट्राचं आहे शोल्डरचं, ते पण कट करून घेतलेलं आहे. आता आपण हे गळ्याचे इथे आहेत ना छोटे छोटे नॉचेस देऊन घेऊया, जेणेकरून ज्यावेळेस आपण पलटी करतो त्यावेळेस चून पडणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता आपण हे पलटी करून घेऊया. या पद्धतीने व्यवस्थित असं तुम्हाला पलटी करून घ्यायचं आहे. हे झालं आहे पलटी. आता आपण जे आहे ना व्यवस्थित नख लावून मी इथे प्रेस करून घेते. नखाने मारते, नख जे आहे ना त्याच्याने मार्क्स करते म्हणजे ते प्रेस होतं. आता जे आपलं अस्तर आहे, अस्तरच्या साईडने आपण हे दाबशिलाई टाकत आहोत. जे पॅच आहे ते, तर दाबशिलाई टाकताना काय करायचं आहे, अस्तर पुढच्या साईडला दिसणार नाही याची काळजी घ्यायची. आणि जिथे गोलाकार आहे तिथे आपल्याला सुईने, मी जसं या सुईने काढते तो कापडवरती त्या पद्धतीने तुम्हाला इथे करायचं आहे. तर बघा इथे पण मी ते सुईने कोणे काढून घेत आहे. तर या पद्धतीने दाबशिलाई टाकून झाली तयार. आता या साईडने पण आपण शिलाई टाकून पॅच पूर्ण लावून घ्यायचा आहे. शिलाईने अटॅच करून घ्यायचा आहे बॅक साईडला. या पद्धतीने आता बॅक साईडचे टक्स टाकून घेत आहे मी. आता झाले तयार. आता बघा मी इथे 4 चौकोनी कापड घेतले, त्याचे असे या पद्धतीने समोसे करून घेतलेले आहेत. ते साधारण आपल्याला 4-5 लागणार आहेत. मी ते एक्स्ट्रा करून घेत आहे, 6 केलेले आहेत. तर सिल्कचा कापड आहे, तर इथे समोसे बनवायला थोडा त्रास होतो. तर असे अगदी व्यवस्थित असे आपल्याला एकसारखे येऊ द्यायचे आहे मात्र. आता हे झाले तयार, हे कट करून घेत आहे. आता याला काय करायचं आहे, हे आपल्याला जी इथे मध्यभागी आहे बघा तुम्ही, इथे मी ठेवत आहे ते आणि असे लावून घ्यायचे. या पद्धतीने असे ते लावायचे आहेत मधोमध. दुसऱ्या साईडने पण हे असे समोरासमोर लावायचे आहेत. त्यांना लावूनच जे 2 लावले दुसऱ्या साईडला, तर ह्या साईडला पण व्यवस्थित तसेच लावायचे आहेत. तर ही अशी बारीक बारीक जी डिझाईन असते त्यावेळेस ती करताना थोडी काळजीपूर्वक करायची असते मैत्रिणींना. तर ही इथे मी जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेतले आहेत. आता मी इथे गोल्डन लेस घेतली आणि जे कापड आहे ना मधोमध राहिलेलं शिलाई मारलेले आपण, ते कवर होईल असं आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची आहे या पद्धतीने. आता गळ्याच्या साईडने पण लेस लावून घेत आहे. त्याचबरोबर नॉट पण लावून इथे घेतलेल्या आहेत मी. तुम्ही जर असं स्टेप बाय स्टेप व्यवस्थित डिझाईन केली गळ्याला लेस लावून वगैरे, तर तुमचे कमी वेळेतच डिझाईन तयार होते. तर बघा आता आपण दुसऱ्या साईडला पण नॉट लावून घेत आहोत. लेस लावतानाच हे नॉट लावून घ्यायची आहे किंवा पण. आता डबल शिलाई मी इथे मारून घेत आहे. तर इथे डबल शिलाई मारून तयार झाली. आता मी कटवर्कची गोल्डन लेस घेतली आहे आणि जे बाहेरून आहे तिथे मी, तुम्ही व्हिडिओमध्ये दिसते तिथे मी जो आपला जो पॅचचा कापड आहे तो कवर होईल या पद्धतीने ही लेस आपल्याला लावायची आहे. तर ही कटवर्क गोल्डन कलरची लेस आहे. तर या पद्धतीने ते कापड पूर्ण या लेसमध्ये कवर होईल याची काळजी करत आपल्याला ही लेस लावायची आहे. आता आपण याला डबल शिलाई मारून घेऊया.
या पद्धतीने ही दुसऱ्या साईडला पण ती लेस आपण लावायची, म्हणजे ते पूर्ण कापड आपल्याला या लेसमध्ये कवर करायचं आहे. तर खूप कमी वेळेमध्ये ही आपली पॅचवर्क डिझाईन बनवून तयार होते. आता खालून मी साडीचा कापड घेतलेला आहे, तो लावून घेत आहे, म्हणजे पायपिंग करायची आपल्याला कमरेच्या साईडने. तर मैत्रिणींनो, कमरेच्या साईडने पायपिंग करून पण खूप छान ब्लाऊज दिसतं, ते पण एक डिझाईनच होते, खूप नवीन वाटतं ते. तर बघा, अशी जाड थोडीशी पायपिंग करायची आपल्याला, बारीक नाही, जाडसर पायपिंग इथे करायची आहे. तर व्यवस्थित असं जाड ठिकाणी आपल्याला पायपिंग करायची आहे. तर जाडसर पायपिंग इथे झाली आहे. तर त्याचबरोबर बघा, मी इथे लटकन बनवले, तो व्हिडिओ तर तुमच्याबरोबर काही शेअर केला नाही. तर इथे झाली आपली ब्लाऊज डिझाईन तयार. तर मैत्रिणींनो, माझी डिझाईनला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा डिझाईन कशी वाटली, मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.